आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल मनपाचा बायोमेट्रिक घोटाळा उघडकीस, कामावर नसतानाही कर्मचाऱ्यांची हजेरी, प्रशासनाची कार्यक्षमता वाऱ्यावर। पनवेल महानगरपालिकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरण्यात येणाऱ्या बायोमेट्रिक प्रणालीमध्ये मोठा घोटाळा असल्याचे उघडकीस आले आहे। माने नावाचा एक शिपाई सोमवारी कामावर गैरहजर असतानाही त्याची हजेरी बायोमेट्रिक मशीनमध्ये नोंद झाल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिपाई जयदीप माने हा सोमवारी इतर कर्मचाऱ्यांसोबत बाहेर फिरायला गेला होता, तरीही त्याची हजेरी बायोमेट्रिक मशीनमध्ये लागली। यावरून अनेक कर्मचारी घरी बसून पगार घेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या संदर्भात उपायुक्त कैलास गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। तसेच जुनी बायोमेट्रिक मशीन बदलून नवीन आयरिश मशीन बनवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। मात्र या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। मानेची हजेरी कोणी लावली? या घोटाळ्यात आणखी किती कर्मचारी सामील आहेत? बायोमेट्रिक मशीन पुरवणाऱ्या कंपनीची यात काय भूमिका आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। नागरिकांमधून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। हजेरी लावणारे संबंधित विभाग प्रमुख आणि या घोटाळ्यात जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे। या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे। जर एखादा कर्मचारी बाहेर असताना त्याची हजेरी पालिकेत नोंदवली जात असेल तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। एकंदरीत पनवेल महानगरपालिकेतील हा बायोमेट्रिक हजेरी घोटाळा म्हणजे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना आहे। या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करते आणि या घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या घोटाळ्यामुळे महानगरपालिकेच्या प्रतिमेला तडा गेला असून नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे। पालिका आयुक्त मंगेश चितळे या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।